राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड आणि इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, रामवाडी यूपीसी सेंटरमध्ये 22 जुलै रोजी जन्मलेल्या नवजात शिशूंच्या नावे 5,000 रुपये राष्ट्रीयकृत बँकेत फिक्स करण्यात आले। तसंच क्षयरोग बाधित रुग्णांना 6 महिन्यांचं अन्नधान्याचं किट देखील वाटप करण्यात आलं। उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी राजस्थान राज्यातील अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यात चादर चढवून दर्गा परिसरात गोरगरिबांना अन्नदान वाटप करून त्यांच्या इच्छापूर्तीसाठी बाबांकडे साकडं देखील घातलं। तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरू झाली असून प्रभाग क्रमांक 22 इथं किसन जाधव यांच्या मार्गदर्शनानं महिलांसाठी 10 ठिकाणी मोफत नोंदणी उपक्रमात अल्पावधीतच 2000हून अधिक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी पूर्ण केली। योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले। यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली। महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी ही योजना महत्त्वाची पायरी ठरणार असून योजनेच्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या निधीमुळे महिलांना कौशल्य विकासासाठी, मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतील लाडकी बहीण योजनेची पहिला 2 महिन्यांचा हप्ता रक्षाबंधनाच्या आधी आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। या योजनेचा लाभ घेण्याकरता मोफत नोंदणी करून महिलांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं। तसंच अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ व्हावा या उद्देशानं ही मोफत नोंदणी आता 31 ऑगस्टपर्यंत राबवणार असल्याचंही यावेळी जाधव म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अजितोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर्स, नर्स, ब्रदर्स, कर्मचारी, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्यासह माणिक कांबळे, वसंत कांबळे, माऊली जरग, ऋषी येवले, फिरोज पठाण, कुमार जाधव, राजू जाधव, ढेरे रिक्षावाले, शिवराम गायकवाड, लल्ला कांबळे, अमोल जगताप, किरण शिंदे, अभिषेक अनवेकर, हुलगप्पा शासम, सोनू पटेल, अभिषेक पवार आदींनी परिश्रम घेतले। तर या शिबिराचा शुभारंभ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, प्रदेश अल्पसंख्याक कार्याध्यक्ष वसीम बुरहान, शहर अल्पसंख्याकचे अमीर शेख, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, सरोजिनी जाधव, सायरा शेख, शशिकला कसपटे, रुक्मिणी जाधव, संगीता गायकवाड, शोभा गायकवाड, बिराजदार मावशी, प्रमिला स्वामी, लक्ष्मी आठवले आदींच्या उपस्थितीत करण्यात आलं। Like, subscribe, click on the bell.